व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे पुरणपोळी कशी करायची ते. आता त्याच्यासाठी इथं पीठ जे आहे गव्हाचं आपण खूप पातळ मळून घेतले. पुरणपोळी करत असताना गव्हाचं पीठ नॉर्मल आपण चपातीला मळतो तसं नाही मळायचं, पातळ मळायचं म्हणजे पोळी फुटत नाही. तर आता आपण जेवढा पिठाचा गोळा घेतला आहे ना इतकंच आपल्याला पुरणसुद्धा घ्यायचं आहे. तर इथे मी एवढा पिठाचा गोळा घेतला आहे. तर आता इतकंच आपल्याला पुरणसुद्धा घ्यायचं आहे. तरी पीठ वगैरे मळून घेतलं, एवढा काही व्हिडिओ बनवला नाही. तर आता आपण इथं तुम्हाला दाखवते मी हे पुरणसुद्धा तयार केलेलं आहे. इथं पुरणाचा सुद्धा व्हिडिओ नाही टाकला, दुसऱ्या वेळेस पूर्णच व्हिडिओ टाकणार आहे मी. तर आता इथं आपण पिठाचा गोळा घेतलेला आहे. तर अशा प्रकारे तर तुम्ही पाहू शकता दोन्ही सारखेच गोळे घेतलेत आपण. आता याला आपल्याला असं गोल करून घ्यायचं. आपण जसं पोळी साधी चपाती बनवत असताना जे मध्ये उंडा घालतो तसंच उंड्याचे आता हे जे आहे पुरण यामध्ये घालायचं आणि याला असं गोल करून घ्यायचं. आता अलगद हाताने आपण लाटून घेऊयात. अशा प्रकारे गोल केलेला इथं पेपर घेतलेला आहे. तुम्ही पांढरा एखादा रुमाल जाड असला तर कॉटनचा घेऊ शकता. माझ्याकडे जाड रुमाल आता वेळेला सापडला नाही म्हणून मी इथं पेपरच घेतलेला आहे. तर आता आपल्याला पोळी अशी अलगद हाताने लाटून घ्यायची. खूप अलगद हाताने लाटायची. ज्यावेळेस आपण पीठ घट्ट बनवतो गव्हाचं तर पोळ्या फुटतात, त्यामुळे पातळ घ्यायचं पीठ, कधीच आपली पोळी फुटणार नाही. आता इथं आपण पुरणाची पोळी करून घेतलेली आहे. अशी दोन्ही हाताने अशी धरायची आणि कमी गॅसवरच आपल्याला पोळी भाजून घ्यायची. गॅस आपल्याला फुल नाही करायचं. आता अशा प्रकारे दोन्ही बाजून आपण छान अशी पोळी भाजून घेणार आहोत. आता आपण पोळी अशी हळूच टाकून घ्यायची. बरोबर कमी गॅसवरती आपण पोळी शेकल्यानंतर करपत नाही, तर फुल गॅस केला की करपते पोळी. तर आता पोळी कशी फुगलेली आहे, आपण अजून पोळी बदलली सुद्धा नाही तर फुगलेली आहे टमाशी. तर याला तुम्ही तूप तेल लावून भाजू शकता. तर याला अशी अलगद टाकून घ्यायची आपल्याला. थोडं थोडं पीठ लावून मी इथं बघा किती टमाशी फुगलेली आहे पोळी. पातळ पिठामुळेच ज्यांच्या पोळ्या फुटतात, ज्यांना पोळ्या जमत नाही त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, फक्त आणि फक्त आपल्याला इथं पातळच पीठ घ्यायचं पोळीसाठी. इतकी नरम झाली ती पोळी. अशा प्रकारे शकून घ्यायची अशी छान अशी समोरच्या बाजूला सुंदर अशी पुरणाची पोळी तयार झालेली आहे. तर अशा प्रकारे तुम्ही भरपूर अशा पोळ्या बनवून घेतल्या, तो व्हिडिओ दाखवतो तुम्हाला. तर हे पाहायचं अशा अतिशय मऊसूद अशा पोळ्या झालेल्या आहेत पुरणाच्या, खूप छान अशी.